नमस्कार. आयज आमी एका वेगळ्याच विशयाचेर उलयतले. आमकां एक पुर्णें लेखन मेळाल्या. नांव ताचें मनोबल द्वारा रोग का निवारण. हें कितें सांगता म्हणल्यार खरें मनोबळ आनी विश्वास वापरून शरिरांतले रोग लेगीत पयस करूं येतात. चला ह्या विचाराक बेगीन समजून घेवया. हाय, नमस्कार. हो विचार मनोबळाच्या शक्तीचेर आसा. खरेच ह्या लेखनाचं मूळ विचार कसो की आमचे जे भितरले विचार असतात, भावना असतात, त्यांचो थेट प्रभाव आमचे कुडीचेर भलायकेर पडता. आणि हे लेखन असे सुचवता की बरे, सकारात्मक आणि बळिष्ठ विचार असल्यार दुयेसां निवारण जावंक शकतात. बरे, पण हे कितले कितले खरे मानतात ते ह्या लेखनांत? म्हणल्यार कोणत्याही प्रकारचं दुयेस असे मनोबळान बरे जाऊ येता म्हणपाचे त्यांचे. बघ, लेखनाप्रमाण तर असे दिसता की मनोबळान शरीरांगले सगळे रोग पयस जावंक शकतात. पण हांगा एक अट आसा, एक व्हडली अट. ती म्हणल्यार पुराय आणि एकदम खात्रीचो विश्वास जाय. तुमची जी भावना आसा ती एकदम खरी, प्रबळ आसूंक जाय अशें म्हणटात. आणि जरी ह्या विचारांचो प्रभाव दिसपाक काही वेळ लागूंक येता, तरी तो परिणाम दाखवता, हमखास दाखवता असे हे लेखन सांगता. अच्छा, हे ऐकुपाक तर सामके वेगळंच दिसता. तांणी काय पद्धत सुचवल्या काय ही शक्ती कशी वापरची ती? हय, एक खाशेली पद्धत सांगया तांणी. दर दिसा करपाची. दर दिसा सकाळी फाल्यार उठून असो एक संकल्प करचो पडता की म्हजो अमके दुयेंस, आता जे दुयेंस आसा त्याचं नाव घेऊन ते नष्ट झाला. इतलेच न्हय, पुराय कुडीर हळूच हात फिरवून स्वताक सांगचे पडता. पुराय कुडीर हात फिरून? हय, असे म्हणसे, हांव निरोगी आसा, म्हज्या शरीरात कसलीच दुयेस नाही, हांव सुंदर आसा, हांव घटमूट आसा, म्हजी पचनक्रिया एकदम बरी चालता, हांव जे काळ जेवतां ते बरो पचता आणि ताचो रस, रगत, मांस, मज्जा, वीर्य सगळं बरं तयार जाता, हांव निरोगी आणि स्वस्थ जाता, हांव वीर्यवान, भाग्यवान, आरोग्यवान जाता, म्हज्या शरीरातल्यान आरोग्यता झळकता, असे सगळं. बापरे, ही तर बरीच लांब आणि एक मागणी करपी प्रक्रिया दिसता. हे दर्दिसाक रूप आणि ह्या सगळ्या उत्तरांच्या पुरा भर दिवप. म्हणल्यार ह्या लेखनाप्रमाणे हो जो मानसिक अभ्यास असा तो थेट शरीरात बदल घडवेता असोच त्याचा अर्थ. बरोबर, एकदम बरोबर. हे लेखन तेच मानता की असे दर दिसा संकल्प करीत राहून मनात एक निरोगी, बळिष्ठ कुडीचं चित्र तयार जातं, एकदम स्पष्ट. आणि मागीर आपलं मनच ते चित्र खरं करता, प्रत्यक्ष शरीरात साकार करता. तांचा विचार कसा की मनच शरीराक असे घडवता की मनीस कायमचं रोगमुक्त जाऊ येता. पण हातून परत परत तो विश्वासाचो मुद्दो येतो. तो विश्वास कसो आसपाक जाय? थोडी जरी शंका असली तर हो उपाय काम करचो ना अशें म्हणता हे लेखन. एकदम. होच सगळ्यात महत्वाचो भाग थंय. विश्वासावर खूप खूप जोर दिला. तो विश्वास समको अटळ आसूंक जाय, भितर कसलोच दुबाव नासपाक जाय असे सांगला. जर मनात थोडी जरी शंकेची सावळी उरली तर मनोबळाचो तो पुरे प्रभाव पडचो ना. म्हणल्यार ह्या विचाराचो यश पुरायेण त्या अटळ विश्वासामरेच आसा. तर एकंदरीत पळयल्यार ह्या लेखनाचो संदेश एकदम स्पष्ट असा. आपलं मन आणि तातूंतलो तो घट्ट विश्वास ह्यांचेकडे व्हड ताकद असा. इतकी ताकद की ती शरीरार प्रभाव घालू शकता, दुयेंसा लेगीत पयस करूंक शकता. अर्थात हो विचार त्या एका खाशेल्या लेखनान मांडला. हय, आणि ताचो स्रोत खंयचो तो सांगप गरजेचो. हे उद्बोधन मूळ अखंड ज्योती पत्रिकेत आयिल्ले. सप्टेंबर 1959चो अंक तो पान नंबर 22 हे आशिल्ले. आणि अशी जी सगळी उद्बोधना आसात ती ऋषी चिंतनाचे सान्निध्यमे ह्या पुस्तकात एकठांय केल्यान. हो भाग त्या पुस्तकात पान 261 मिळता. धन्यवाद ही माहिती दिल्ल्या खातीर. खरेच हो एक विचार करपाक लावपी विषय झालो. मनाची ताकद आणि भलायके ताचो कसो खोल परिणाम जावं येता ह्याचेर एक नवी नजर मेळ्ळी.